सत्तेत मंत्री असूनही सभागृहाबाहेर मंत्रीच दोन समाजात तेढ का वाढवत आहेत या मुद्द्यांवरून विरोधकांनी भुजबळांच्या भूमिकेवर बोट ठेवलं। भुजबळांच्या ज्या मागण्या त्यांनी त्यांच्या भाषणात मांडण्याऐवजी सभागृहाबाहेर न मांडता सभागृहाच्या आत त्यांनी मांडाव्या अशी मागणी जी आहे ती करण्यात आलेली आहे। 10 नंबर अमुक अमुक हॉटेल सुभाषरावचं, 21 नंबर जयदत्त क्षीरसागर, 25 नंबर आणखी अमरसिंग पंडित, कोड नंबर त्याच्यावरून चालायचं। कुठे 1 नंबर झाला, चालला आता 10 नंबर वर। अरे काय आणि सगळे काय बाकीचे मराठा समाजाचे बी ऑफिस जाळले ना। प्रकाश सोळंके मराठाच आहेत ना, त्यांच्या घरावरती गेले, त्यांच्या भावांचं घर बीडला ते बी पेटवून दिलं। जयदत्त अण्णांच्या घरावरती जायला नको ते तिथं पण गेले। भारतीय जनता पार्टीचं ऑफिस, भाजपचा अध्यक्ष सुद्धा आमचा मराठाच आहे, त्याचे ऑफिस जाळून टाकलं। मध्येच रस्त्याने बीआरएसचं ऑफिस दिसलं, तोही मराठाच आहे, त्याचंही ऑफिस जाळून टाकलं। मी त्याचं समर्थन करणार नाही, म्हणजे त्याच्यामध्ये भेदाभेद वगैरे काही झालेला नाही। आणि जसं त्याला त्यांनी विनंती केली, बाबा चला आता तुमची तब्येत फार वाईट आहे, आपण हॉस्पिटलमध्ये गेलं पाहिजे। दगडाचा मारा सुरू झाला प्रचंड, पटापट पोलीस पडले जमिनीवर। 70 पोलीस काय पाय घसरून पडले का उच्चस्तरीय चौकशी कर, सगळा महाराष्ट्र पेटलाय ना। चौकशी ताबडतोब झाली पाहिजे। या उत्तराच्या भाषणात त्यांनी घोषणा केली पाहिजे, तो बहादर आहे, माईचा लाल आहे की ज्यांनी बसलेल्या महिलांना, लहान मुलांना, भजन म्हणणाऱ्या महिलांना आणि बसलेल्या शांततेत चाललेल्या उपोषणावर लाठीचार्ज करण्याचा आदेश कुणी दिला, एवढं एक नाव महाराष्ट्राला कळलं पाहिजे। डीएसपीने दिला का, कलेक्टरने दिला का, प्रांताने दिला का मंत्रालयातून कोणी दिला, ह्याची चौकशी झाली पाहिजे। का झाली पाहिजे तर काय सोकावला नाही पाहिजे। म्हणून भुजबळ साहेब आपण सेनापती व्हा, आपण या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजे असे ओबीसींची आहे। ते तुम्हाला आवडो ना आवडो, कोणी माणूसच नाही आम्हाला। आपण आहात भुजबळ साहेब, आणि इथून पुढं परवा शेंडगे साहेब म्हणले 160 180 मराठे पाडायचे आपल्याला। अध्यक्ष महोदय, राजकारण होईल हो, तुम्ही मुख्यमंत्री व्हाल, पण विष पाजून मुख्यमंत्री होऊ नका, अमृत पाजून व्हा, ते नाही होता येत। आणि अध्यक्ष महोदय, अशा प्रकारचे हे कारस्थान थांबले पाहिजे। घर जाळले त्याचा निषेधच केला पाहिजे, अंदर केलं पाहिजे, बेभान ठोकलं पाहिजे त्यांना। घर जाळापर्यंत ज्याचे हात जात असेल ना, ते हात पाय तोडून टाका। अध्यक्ष महोदय, छगन भुजबळ साहेबांनी जी भूमिका घेतली आहे त्या भूमिकेच्या पाठीशी आम्ही सगळेजण खंबीरपणे उभे आहोत। भुजबळ साहेब घाबरायचं काम नाही। मुश्किलों से भागना बहुत आसान होता है, डरने वालों को कुछ नहीं मिलता जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में जहां होता है। ओबीसींच्या देखील भावना जपल्या पाहिजेत भुजबळ साहेबांनी। त्यांना काय पाहिजे ते त्यांनी मंत्रिमंडळात मांडावं, त्यांचं जे म्हणणं आहे ते मुख्यमंत्र्यांना मान्य असेल तर सरकारचा ठराव करावा, हे अधिवेशन संपायच्या आधी आम्हाला सांगावं, काही अडचण नाही। पण अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रात जाऊन आता इथनं पुढे भाषण कुणीच करू नये अशी माझी विनंती आहे। शेवटी आंदोलन करणारा सत्तेत नाही, त्याचं ते काय करत असेल ते ऐकायचं आपण। शेवटी सहनशक्ती हाच मार्ग असतो सत्तेत बसणाऱ्या माणसाला, की ज्याने त्याच्या बद्दलची मतं मिनिमम डॅमेज होऊ शकतात।